खरीप हंगाम सुरू असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. युरिया खताच्या विक्रीतील गैरप्रकार, लिकिंग, ई-पॉस साठा आणि प्रत्यक्ष साठ्यातील तफावत तसेच नियमभंगाच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल 46 कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 24 परवाने निलंबित तर 22 परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ही कारवाई नेमकी का करण्यात आली? कोणत्या तालुक्यातील सेवा केंद्रांवर गाजली कारवाई? युरिया लिकिंग म्हणजे नेमकं काय? शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि तक्रार कुठे करायची? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. कृषी विभागाने इतकी मोठी कारवाई का केली? खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने जून आणि जुलै महिन्यात जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबवली. तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक आणि भरारी पथकांच्या माध्यमातून विविध कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत खत विक्रीतील अनियमितता, नोंदीतील त्रुटी, नियमबाह्य व्यवहार आणि साठ्यातील तफावत अशा अनेक बाबी समोर आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली. मुद्दा क्रमांक 2. युरिया लिकिंग म्हणजे नेमकं काय? अलीकडच्या काळात युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र काही ठिकाणी युरिया खताचा साठा दुसरीकडे वळवणे, नियमबाह्य विक्री करणे किंवा ई-पॉस यंत्रावरील नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत ठेवणे अशा प्रकारच्या तक्रारी कृषी विभागाला मिळत होत्या. याच पार्श्वभूमीवर विभागाने जिल्हाभर व्यापक तपासणी मोहीम सुरू केली. तपासणीत अनेक सेवा केंद्रांमध्ये प्रत्यक्ष साठा आणि ऑनलाईन नोंदी जुळत नसल्याचेही आढळून आले. मुद्दा क्रमांक 3. किती परवान्यांवर कारवाई झाली? जिल्हाभरातील तपासणीनंतर एकूण 46 कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यांवर कारवाई करण्यात आली. यापैकी 24 रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले. संबंधितांची सुनावणी घेतल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने हा निर्णय घेतला. तसेच अहिल्यानगर तालुक्यात कायमस्वरूपी बंद असलेल्या 21 कृषी सेवा केंद्रांचे आणि श्रीरामपूरमधील 1 सेवा केंद्राचे रासायनिक खत विक्री परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. मुद्दा क्रमांक 4. कोणत्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक कारवाई? कृषी विभागाच्या माहितीनुसार अकोलेमध्ये 2, शेवगावमध्ये 8, संगमनेरमध्ये 3, नेवासा 1, कर्जत 3, कोपरगाव 3 आणि अहिल्यानगरमध्ये 4 सेवा केंद्रांच्या परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावरून तपासणी मोहीम संपूर्ण जिल्हाभर राबवण्यात आली असून कोणत्याही तालुक्याला सवलत देण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट होत आहे. मुद्दा क्रमांक 5. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? कृषी विभागाने सर्व कृषी सेवा केंद्रांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना योग्य दरात आणि वेळेवर दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांनी पार पाडावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. खत किंवा बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत पावती घ्यावी. जास्त दर आकारला जात नाही ना याची खात्री करावी आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुद्दा क्रमांक 6. तक्रार कुठे करायची? जर बियाणे, युरिया किंवा इतर खतांच्या उपलब्धतेबाबत अडचण निर्माण झाली, जादा कर आकारला गेला किंवा गुणवत्तेबाबत शंका वाटली तर शेतकरी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार करू शकतात. याशिवाय कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18 00 23 34 000 किंवा
9822446655 या व्हॉट्सॲप क्रमांकावरही तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय घडू शकतं? खरीप हंगाम अजून सुरूच असल्यामुळे कृषी विभागाची तपासणी मोहीम पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सेवा केंद्रांवर आणखी कठोर कारवाई होऊ शकते, असा इशाराही विभागाने दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील खत विक्री व्यवस्था अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न होत असून शेतकऱ्यांना योग्य आणि दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं दिसून येत आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने जिल्हाभर मोठी तपासणी मोहीम राबवत 46 सेवा केंद्रांच्या परवान्यांवर कारवाई केली आहे. दुसरी, युरिया लिकिंग साठ्यातील तफावत, जादा दर आणि नियमभंग यांसारख्या प्रकारांवर प्रशासनाने शून्य सहनशीलतेची भूमिका घेतल्याचं या कारवाईतून स्पष्ट होत आहे. आणि तिसरी, शेतकऱ्यांनी खत किंवा बियाणे खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी. संशयास्पद व्यवहार दिसल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार करावी आणि आपल्या हक्काबाबत जागरूक राहावं. आता तुम्हीच सांगा, तुमच्या परिसरात खत किंवा बियाणे विक्रीमध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार तुम्ही पाहिले आहेत का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.